सो आता जर मी थॉट प्रोसेस बघितली, आम्हाला जर वाटतं की मेटल सेक्टर चांगलं करेल, मेटल सेक्टर चांगलं करेल हे जेव्हा मी म्हणतो त्यावेळी कुठल्या कुठल्या गोष्टी बघतो, काय काय बघतो हे बघणं इंटरेस्टिंग आहे. मेजरली माझं कन्व्हिक्शन मॅन्युफॅक्चरिंगवर आहे. आता साहेबांचं आणि माझं कालच डिस्कशन चालू होतं की सर म्हणाले आता फार्मावर जरा आपण हेवी वेट जाऊयात. मी म्हटलं मॅन्युफॅक्चरिंगवर जरा जाऊयात, काही मेटलमध्ये जाऊयात. मग मेटलमधल्या कुठल्या कंपन्या आहेत, कशा एक्सपर्टीज त्यांच्या आहेत, मग काय काय चालू आहे हे मी डिस्कस करत बसतो. मग आता ते डिस्कशन फक्त 5 मिनिटात मी तुम्हाला सांगतो, जेणेकरून एक क्लॅरिटी येईल की काय लेवलला जाऊन आपल्याला अनालिसिस करायचं आहे. नाहीतर टाटा मोटरमधनं, टाटा पॉवरमधनं मी रिटायर झाले म्हणून 60 लाख लागावे, असं बिलकुल नसतं. सो जेव्हा मी विचार करतो की मेटल सेक्टरमध्ये ग्रोथ येणार आहे, तर मेटल सेक्टरची कंप्लीट सायकल आम्ही टॉप टू बॉटम अनालाइज करतो. त्याची बॉटम लेवल काय आहे, मिड लेवल काय आहे, टॉप लेवल काय आहे, कशा प्रकारे यामध्ये घडामोडी होत असतात. आता हे कुठल्याही प्रकारे प्रमोट नाही करत आहे तुम्हाला स्क्रीनर वगैरे, कुठलीही वेबसाईट तुम्ही वापरू शकता. जस्ट फॉर एक्झाम्पल मी एखादा स्टॉक इथं ओपन करतोय जो मला वाटतो, एखादा मेटल सेक्टरचा स्टॉक सांगू शकताय कोणी? टाटा स्टील ही कंपनी काय करते सांगू शकता? यामध्ये 3 सायकल असतात, लक्षात घ्या, किंवा तुम्ही म्हणू शकता 3 चेन असतात. एक पहिली असते बेसिक अपस्ट्रीम. अपस्ट्रीम मध्ये काय असतं तर रॉ मटेरियल असतं, आयर्न ओर असतात, बेसिक गोष्टी जे मेटल बनवण्यासाठी धातू लागतात, ही सगळी झाली त्याची अपस्ट्रीम. मग यामध्ये पहिला मला बघायला पाहिजे जे मटेरियल हे वापरतात त्याची व्हॅल्यू जास्त वाढली आहे का, त्याची प्राइस जास्त वाढत चालली आहे का. त्याची जेवढी प्राइस वाढत जाणार तेवढा प्रॉब्लेम होत जाणार, कारण त्यांचे मार्जिन डाऊन होणार. मध्ये आपण टाटा मेटल त्यासाठीच सेल केला होता. चायना काय केला, भरपूर सारा माल बनवून ठेवलेला होता, त्यांच्याकडे ग्रोथ संपली. त्यांच्याकडे जेव्हा ग्रोथ संपली, एव्हरग्रीन आपली कुठली ती एव्हरग्रीन ना रे, काय त्या कंपनीचं नाव, एव्हरग्रेडच ना, काय कुठली ती कंपनी तीच ना. सो जी रिअल इस्टेटमध्ये काम करते, सगळ्यात मोठी कंपनी आहे, जवळपास मोर दॅन 60% त्यांचा मार्केट शेअर तिकडं आहे. तर ती कंपनी कोलॅप्स झाली. कंपनी कोलॅप्स झाली, तिथं मॅक्सिमम रिअल इस्टेट ग्रो ऑलरेडी झालेलं होतं. भूतानची सिटी अनेक चायनामध्ये ऑलरेडी आता बनलेल्या आहेत. भूतानच्या सिटीज बनलेल्या आहेत. या भूतानच्या सिटीज म्हणजे काय तर मल्टिपल लोकांनी मल्टिपल घरं बांधली तिथं, आणि ती घरं आता रेंटनी जात नाहीयेत, तिथं राहायला कोणी नाही. जी एक्सपेक्टेड ग्रोथ होती अचानक थांबली. मग तिथं ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या कंपन्यांनी स्टील मॅन्युफॅक्चरिंग केलेलं होतं, माल काय करणार, काढून तर टाकायला पाहिजे, तो भारतात आणून डंप करायला सुरुवात केली. म्हणून भारताने त्याच्यावर अँटी डम्पिंग ड्युटी लावली, स्वस्तात माल काढायला चालू केली. कुठल्याही कंपनीला तेव्हाच सक्सेस मिळतो जेव्हा त्यांची इन्व्हेंटरी कमी असते. जर तुम्ही माल बनवून ठेवत गेला ना, त्या मालाची व्हॅल्यू आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की 10% व्याज. इमॅजिन करा एखादी 2 व्हीलर मॅन्युफॅक्चरर आहे, 4 व्हीलर मॅन्युफॅक्चरर आहे. आता त्यांनी 1 लाख गाड्या बनवल्या आणि स्टॉकमध्ये टाकून ठेवल्या ना, तर त्याला 10% ऑलरेडी प्रॉफिट मार्जिन 10% आहे. ते तुमच्या वेअर हाऊसमध्ये पडून राहणं म्हणजे जो तुम्ही माल बनवून ठेवलाय त्याची कॉस्ट, आणि ती कॉस्ट म्हणजे तुमचं प्रॉफिट मार्जिन गायब. कंपनी संपू शकते. मग ते डंप करायला चालू केले तेव्हा स्टीलमध्ये मेजर प्रॉब्लेम चालू झाला. स्टीलमध्ये मेजर प्रॉब्लेम चालू झाला, त्यामुळे भारतामध्ये डंप करायला सुरुवात केली. भारतामध्ये डंप करायला सुरुवात केली, त्यावर ड्युटी अजून लावलेली नव्हती. सो इंडियन मॅन्युफॅक्चरर जे कोणी होते त्यांच्याकडून माल परचेस करणं कमी झालं, परिणामी स्टील सेक्टर प्रॉब्लेममध्ये आला. मग आत्ता आपल्याला परत त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला सुरुवात करायला हवी. रिझन बिहाइंड दॅट की चायनानं सांगितलं आता आम्ही इंटरेस्ट रेट कमी करतोय, व्याजदर कमी केला. सेकंड होम जर तुम्ही बाय करत असाल तर आम्ही तुम्हाला सवलती देणार. त्यांनी लाडकी बहीण योजना आणली नाही, त्यांनी काय आणली, घर बाय करत असाल तर आम्ही तुम्हाला सवलती देणार, तुम्हाला इंटरेस्ट रेट कमी करून देणार. तिसरी महत्वाची गोष्ट, बाईंग प्रोसेस सिंपल बनवणार. चौथी महत्वाची गोष्ट, ज्या तुम्ही ड्युटीज देताय त्या आम्ही कमी करणार.
आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट, जॉब वाढवत जाणार. कारण त्यांना कळून चुकलंय की जर आपण आता फास्ट ग्रो केलो नाही, जे 3-4 वर्षात दणका बसलाय अजून तो मोठा होत जाणार. परिणामी स्टीलची डिमांड जास्त वाढणार. सौ चूहे खाके काय म्हणतोय आपण, बिल्ली चली हज, बरोबर आहे ना? तशी चायनाची अवस्था आहे. डेव्हलपिंग सिटी 1000 चुका करून ते डेव्हलप होतात. आता ते डेव्हलप झाले. आता त्यांना कार्बन इमिशन कमी करायचं, पोल्युशन करायचं नाहीये. मग स्टील मॅन्युफॅक्चरिंग कमी करायला लागेल, स्टील प्लांट कमी करावे लागतील. जास्त निसर्गाला धोका निर्माण होईल अशा गोष्टी कमी कराव्या लागतील आणि म्हणून त्यांनी ते कमी केलंय. त्याचा ॲडव्हान्टेज भारताला होणार आहे. हे झालं बेसिक ॲनालिसिस. त्यानंतरचं ॲनालिसिस आपण पुढे करत जातोय. कुठल्या कंपनीला काय काय गोष्टींची गरज असते. रॉ मटेरियलचं ॲनालिसिस केलं त्यावेळी जो मेजर प्रॉब्लेम होता की क्रूड ऑइलच्या प्राइजेस भयंकर वाढत गेल्या होत्या. कुठं कोविडच्या वेळेत क्रूडच्या प्राइजेस वाढत होत्या, आपले तेलाचे भाव वाढत गेले, तेलाच्या भावामुळं रॉ मटेरियलची कॉस्ट वाढत गेली. असे वेगवेगळे प्रॉब्लेम आपल्याला वाढताना बघायला मिळत होते. पण नंतर आता क्रूड ऑइल कंट्रोलमध्ये ऑलरेडी आलेला आहे. मिड स्ट्रीम जी आहे, कोल्ड अँड हॉट रोल्स असतील, प्लेट्स असतील, कॉइल्स असतील, बार असतील, बार स्टील कॉइल्स वगैरे असतील, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो त्या पण आता आपल्याला परफेक्ट लेवलला दिसत आहेत. आणि त्यानंतर डाऊन स्ट्रीममध्ये जे येतं ते ट्रान्सपोर्टेशनचं, तुम्ही म्हणू शकता की मेकॅनिकल असेल किंवा मॉडेल्स असतील, स्क्रूज असतील, नटबोल्ट असतील, अशा अनेक गोष्टी ज्या आता सध्या एंड प्रोडक्ट तुम्ही म्हणू शकता, ते सुद्धा कम्प्लिटली आपल्याला स्ट्रीमलाईन झालेलं दिसतं. ह्या एक एक गोष्टी ॲनालिसिस करत जसं आपण पुढे जातो ना, तसं आपल्याला अजून काही गोष्टी समजतात. त्या म्हणजे की प्राइसिंग. US मध्ये काय चाललंय, युरोपमध्ये काय चाललंय, इंडियामध्ये काय चाललंय, चायनामध्ये काय चाललंय, आणि या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस करून हे कळतं की डिमांड काय आहे, तिथं किती डिमांड आहे, खरंच स्टीलची डिमांड आहे का. आता उदाहरणार्थ देतो तुम्हाला युकेचं. युकेमध्ये सगळ्यात मोठा प्लेअर कोण आहे माहिती आहे स्टीलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणारा, वन ऑफ द बिगेस्ट प्लेअर. सांगू शकताय कोण आहे? माहित नाही? टाटा. कोण? टाटा. टाटा स्टील वन ऑफ द बिगेस्ट स्टील मॅन्युफॅक्चरर आहे युके मधला. आणि त्यांचा प्लांट चालावा म्हणून तिथलं गव्हर्नमेंट त्यांना सबसिडी देतं, तिथलं गव्हर्नमेंट त्यांना फंडिंग करतं. आता मजेदार गोष्ट मध्ये काय झाली की त्यांचा जो ब्लास्ट फर्नेस होता तो जुन्या पद्धतीचा होता. ॲनालिसिस कुठल्या लेवलला जाऊन करायला लागतं हे बघा. त्यांचा जो ब्लास्ट फर्नेस होता तो जुन्या पद्धतीचा होता. आता ब्लास्ट फर्नेस म्हणजे काय, ज्याच्यामधून मेटल मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. वेगवेगळे धातू घेतले, आयर्न ओर घेतला, स्टील घेतलं, किंवा निकेल, कोबाल्ट, कार्बन, हे जे काही तुम्हाला ज्या ज्या पर्सेंटेजमध्ये रिक्वायर्ड आहे, जी स्ट्रेंथ तुम्हाला टेन्साईल स्ट्रेंथ, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जी चेक करायची आहे फायनली, त्यानुसार तुम्ही मिक्सर केलं. मिक्सर करून त्या फर्नेसमध्ये ओतलं, भरलं, त्याला लिक्विडेट केलं, मिक्स केलं आणि ते एखाद्या साच्यामध्ये ओतलं, ज्या शेपमध्ये तुम्हाला तो मटेरियल किंवा जो प्रोडक्ट एंड प्रोडक्ट हवा आहे त्यामध्ये. करेक्ट. आता त्यानंतर काय झालं की तो जो फर्नेस आहे तो ब्लास्ट फर्नेस जुन्या पद्धतीचा आहे. तो हळूहळू प्रॉब्लेममध्ये फसायला लागला, सारखं बंद पडायला लागला, मेजर लॉसमध्ये जायला लागला. वेळ आली कंपनी बंद करायची, नाहीतर ते फर्नेस बदलायची. गव्हर्नमेंटने सांगितलं की तुम्ही कंपनी बदलू नका, कंपनी बंद करू नका, तुम्ही चालू ठेवा, तुम्ही मॉडिफिकेशन्स करा. कंपनीनं ठरवलं की आता या ब्लास्ट फर्नेस काढायच्या, नवीन फर्नेस टाकायच्या, आता इथनं यांची ग्रोथ येणार, आपण यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. इन्व्हेस्टमेंट केली, स्टॉक वाढायला लागला. पण अचानक तिथल्या लोकांनी स्ट्राईक केला, सगळ्या कामगारांनी स्ट्राईक केला आणि त्यांनी म्हणाले की हे ब्लास्ट फर्नेस बदलायचे नाहीत. जसं त्यांनी अनाउन्समेंट केली आम्ही त्यातनं बाहेर पडलो. का तर ते बदलणार होते, इम्प्रूव्ह करणार होते, म्हणून आम्ही इन्व्हेस्टमेंट केली होती. पण तुम्ही परत मागे आलात. आणि तिथलं गव्हर्नमेंट कामगारांच्या बाजूने खूप जास्त असतं. एक एक्झाम्पल, हिंदुजा ग्रुपचे ओनर जेलमध्ये गेले. हिंदुजा ग्रुपचे ओनर जेलमध्ये गेले कारण त्यांच्या कामगाराबरोबर चुकीचा व्यवहार, चुकीच्या भाषेमध्ये ते बोलले म्हणून.
घरात सफाईचं काम करणाऱ्या माणसाबरोबर चुकीचं बोलले म्हणून इथं त्याच्या फॅमिलीला गायब केलं तरी साहेबांना काय होत नाही आपल्या कुठल्या भारतात असते तर, बरोबर आहे ना. पण तिथं चुकीचा व्यवहार केले म्हणून जेल झाली. म्हणजे एवढे नियम तिथं स्ट्रिक्ट आहेत. मग तिथल्या लोकांचं म्हणणं काय आहे की जर तुम्ही तो फर्नेस बदलला तर ऑटोमेशन फर्नेस तुम्ही तिथं लावणार आणि त्यामुळे आमच्या नोकऱ्या जाणार. हे ज्यावेळी आम्हाला कळालं, एकतर प्लांट बंद राहणार, तुम्ही लोकांच्या सॅलऱ्या देत राहणार, रनिंग कॉस्ट तुमची चालूच राहणार, त्याचबरोबर आउटपुट कमी होणार. नंतर स्टॉकचं काय झालं माहितीच आहे. तर कुठलंही मी बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन देत नाही आहे आणि या रिकमेंडेशन प्रमाणे कुठली ॲक्शन घेऊ नका. सो हे ॲनालिसिस केलं. पण आत्ता होतंय काय, अशा काही कंपन्या आम्ही शोधून काढल्या की ज्या चांगल्या ग्रो होऊ शकतात. आता फॉर एक्झाम्पल कोल्हापुरात मेनन साहेबांची कंपनी आहे, मेनन बेरिंग, मेनन पिस्टन, लिस्टेड कंपनी आहेत. तुम्हाला हे माहिती आहे? किती लोकांना माहिती आहे मेनन बेरिंग पिस्टन लिस्टेड आहे? अजून कोल्हापूर जिल्ह्यातली कुठली कंपनी लिस्टेड आहे सांगू शकता? यस, इंडोकॉन, किर्लोस्कर, अजून कुठली? मोनोग्राफ, रेमंड कोल्हापूरचे ब्रांच आहे हो. आता मग हिरो वगैरे सगळ्यांच्या ब्रांचेस आहेत, बजाजच्या आहेत म्हणून काय सगळे कोल्हापूरकर झाले नाहीत ते. काय बजाज साहेब ताराबाई पार्कात राहतात? नाही ना. बरं, अजून कोणती कंपनी आहे? सेनर्जी ग्रीन कोणी ऐकली? हात वर करा जर कोणी ऐकली असेल तर, एखादा तरी व्यक्ती. एक आहे. ओके. हॉटेल पॅव्हेलियन कुणाला माहिती आहे? हात वर करा ज्यांना ज्यांना माहिती आहे. ते माहित आहे, सगळं माहित असणार. तिथं कुठलं मेनू कार्ड पाठ आहे मला, पण त्यांचीच कंपनी आहे ती सेनर्जी ग्रीन. त्यांचीच कंपनी आहे जी मार्केटमध्ये लिस्ट आहे, हे आपल्याला माहिती नाही. बरं, याच्या पुढे जाऊन आपण त्याचं कधी अनालिसिस केलंय? ती कंपनी जी मॅन्युफॅक्चरिंग करते, कास्टिंग बनवते. बरं, कास्टिंग कुठले बनवते? विंडमिलचे कास्टिंग बनवते. विंडमिल, पवनचक्की. आपल्याला वाटतं ती सोपी गोष्ट आहे, तर ऑलमोस्ट किचकट गोष्ट असणारी तीच गोष्ट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे रॉकेटसाठी वगैरे जे पार्ट्स लागतात त्याच्यानंतर जी ॲक्युरेसी लागते ते ऑलमोस्ट त्याला लागते. तुम्हाला 5-5, 10-10 वर्षाची गॅरंटी द्यायला लागते, वॉरंटी द्यायला लागते. तो जर पार्ट तिथं कोलॅप्स झाला तर तुम्हाला तो आहे तसा रिप्लेस करून द्यायला लागतो. आणि हेवी फाईन लावले जातात, हेवी फाईन. त्याच्या नादाला लागत नाहीत, लक्षात घ्या. जर तुमची एखादी मेटल मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी असेल आणि तुम्हाला जर त्यांनी म्हटलं की विंडमिल मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे आणि कॉन्ट्रॅक्ट घेताय का, तुम्ही हात जोडून नमस्कार करणार, म्हणणार आम्ही तुमच्या नादाला लागणार नाही. 20-20, 30-30% रिजेक्शन आहे त्यामध्ये, कळतंय? बरं, आता इथंपर्यंत का आलो तर आता याच्या पुढे घेऊन जातो. 20-30% रिजेक्शन आहे, पण त्यांनी ते रिजेक्शन बिलो 10% मेंटेन ठेवलंय. रिजन, इनरकॉन, सुझलॉन. सुझलॉन तेवढी ऐकली असेल तुम्ही, बरोबर काय? या तिघांच्या पैकी सुझलॉन छोटी आहे, बाकी 2 कंपन्या खूप मोठ्या आहेत. ओके, पेनी स्टॉक आहे म्हणून लक्षात असणार. सो या कंपन्यांचे कास्टिंग बनवण्याचं काम ते लोक करतात. आता हे बनवण्याचं काम एवढं सोपं नाही आहे, खूप क्रिटिकल आहे. त्याची अल्ट्रासोनिक टेस्टिंग होते, रेडिओग्राफी टेस्टिंग होतं त्या कास्टिंगचं, जे आपण आपलं टेस्टिंग सुद्धा होत नाही. डॉक्टरकडे गेल्यानंतर चेकअप करताना तेवढं त्या कास्टिंगचं चेकअप होतं आणि त्या सगळ्या टेस्टिंगमधनं ते पास होतं. आता हे एवढी काय मोठं रॉकेट सायन्स आहे, त्याच्या मागे रिझन मी तुम्हाला सांगतो. हे मी का सांगतो, जे कास्टिंग बनतं ना ते मातीत बनतं. कोणी बघितलंय का मूर्त्या बनवल्या जातात, ते रस्त्यावर एखादा माणूस बसतो, तो गरम करतो, ते मेटल वितळवतो, एक साचा बनवतो मातीचा आणि त्यात ते ओततो आणि त्या साच्यातनं आपल्याला जे पाहिजे ते बाहेर येतं, बरोबर? ही सेम प्रोसेस आहे, फक्त ॲडव्हान्स्ड प्रोसेस कास्टिंग बनवण्याची. एखादा मेटलचा पार्ट जर मला बनवायचा आहे, तुमची 4 व्हीलर असेल, त्याचं इंजिन कव्हर असेल किंवा त्याचे पाटे वगैरे असतील, बऱ्याच गोष्टी असतात जे जे कास्टिंग इंजिन कव्हर किंवा आतले पिस्टन जे आता मेनन साहेब वगैरे बनवतात. सो हे
मेल्टिंगच्या थ्रू बनवलं जातं आणि त्याच्यावर अनेक प्रोसेस असतात आणि या सगळ्या प्रोसेस करून त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. आता हा पार्ट जेव्हा बनतो ना, एक माती टाकली जाते, एक साचा बनवला जातो ज्याला पॅटर्न म्हटलं जातं, त्यावर माती टाकली जाते, त्याला व्हायब्रेट केलं जातं, त्याला प्रेस केलं जातं, त्यामध्ये रेझिन, कॅटलिस्ट अनेक गोष्टी मिसळल्या जातात, त्याला व्हेंट पाडले जातात आणि तो एक साचा बनवला जातो. तो उचलतात, त्याला पेंट करतात, त्याच्यामध्ये पोकळी क्रिएट करण्यासाठी कोर बनवतात किंवा तुम्ही म्हणू शकता अनेक साचा मातीचा बनवून त्याच्या आत फिट करतात आणि ते क्लोज करून त्यात मेटल ओततात. जी पोकळी आहे त्या शेपचं कास्टिंग तयार होतं. इथंपर्यंत कळालं? सो यामध्ये माती जे आहे ते 10-10 टन माती असते, 15 टन माती असते. एक उसाचा भरलेला ट्रॅक्टर जेवढा असतो तेवढं एक कास्टिंग असतं, ऍक्सेल पिन, रोटर हब अशा अनेक गोष्टी. सो त्यात एक मातीचा कण जरी आत गेला, कास्टिंग संपलं. त्या फुटतात, लिकेज होतात, व्हेंट प्रॉपर नसल्यामुळं आत कॅव्हिटी क्रिएट होते, त्याला वेल्डिंग मारून चालत नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी थ्रू त्यांना पुढे जावं लागतं. जरा जरी तुम्ही त्यामध्ये काही गेम करण्याचा प्रयत्न केला ना, मशीनिंग होतं, मशीनिंगमध्ये त्यातले होल ओपन होतात. बरं एवढं सगळं सोडा, जर तो फिट झाला आणि फिट झाल्यानंतर तिथं साईटवर जर विंड मिलचा प्रॉब्लेम आला ना, तुमची कंपनी संपली. एवढे भयंकर कॉन्ट्रॅक्ट असतात. मग त्या ज्या ऑर्डर देणाऱ्या कंपन्या असतात, रिजन, इनरकॉन, सुझलॉन सारख्या कंपन्या, त्या लॉयल कस्टमरना देतात. उद्या तुम्ही कुलूप घालून झालो, त्याची विंडमिल कोलॅप्स झाली, त्याचं काय? ती परत सेम प्रोसेस, त्याचे पॅटर्न बनवा, कास्टिंग बनवा, मोल्ड बनवा, मेटल होता, गार करा, मशीनिंग करा, परत कलर करा आणि तिकडे घेऊन जा. ही 6 महिन्याची प्रोसेस आहे 10-15 टनाचं कास्टिंग बनवायला. सो हे तुम्हाला बॅकवर्ड टेस्टिंग करावं लागतं आणि मग फायनल करावं लागतं की मला कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. ही एवढी सगळी प्रोसेस आहे. याच्याबरोबर आम्ही प्रमोटर बरोबर बसतो. हा आता प्रमोटर आम्ही आता टाटा मेटल बाय केला म्हणून आम्ही रतन टाटांच्या बरोबर बसत नाही, हे पण सांगतो, नाहीतर म्हणाल तिकडे जाऊन बसताय, ते पॉसिबल नाही आहे. पण त्यांची टीम असते, बरीच मोठी टीम आहे. सो त्यांच्याबरोबर आम्ही बसतो. ज्या मोठ्या कंपन्या आहेत ना, तर इन्व्हेस्टरना एंटरटेन करण्यासाठी, इन्व्हेस्टरना इन्फॉर्मेशन देण्यासाठी एक त्यांची टीम असते, त्यांच्याबरोबर आम्ही बसतो. तिथं डिस्कस करतो की आम्ही काय करू शकतो, तुमचा प्लॅन काय आहे, कशा प्रकारे तुम्ही ग्रो करणार आहात. सेनरीने ज्यावेळी दुसरा प्लांट लावला त्यावेळी आम्ही लगेच तो बाय करायला घेतला. का घेतला? एक्सपान्शन चालू आहे, 2 वर्षांमध्ये ग्रोथ दिसणार आणि ती दिसली. मग या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. छोट्या छोट्या कंपन्या कोल्हापुरात सुद्धा आहेत, पण आपल्याला माहिती नाही त्या लिस्टेड आहेत. पण त्या कंपन्यांमध्ये पण चांगली व्हॅल्यू आहे. मेटलला अच्छे दिन येऊ शकतात. मग ते भारत फोर्ज असेल किंवा इतर कुठल्याही कंपन्या असतील. तुम्हाला इवन जर मी तुम्हाला स्क्रीनरवर दाखवायचं म्हटलं, टाटा स्टील जे तुम्हाला आता दिसतंय, याची फक्त ग्रोथ बघा आणि मला सांगा, ओव्हरऑल जर तुम्ही बघितला ना, तर यांची सेल्स ग्रोथ जी आहे 3 वर्षाची किंवा 5 वर्षाची 7% आणि 13% आहे. म्हणजे काय? आज जर ते 100 रुपये कमवत आहेत तर पुढच्या वर्षी ते 113 रुपये कमवणार. सोप्या भाषेत किती कमवणार? आजचे 100 रुपये त्यांचे पुढच्या वर्षी किती होणार? 113 रुपये. आणि आपल्याला 150 रुपये करायचे. रतन टाटा 13% कमवालेत. बरोबर आहे ना? चला, हा झाला जोकचा पार्ट. पण तुम्हाला अजून काही कंपन्या दाखवतो, तुम्हाला दोन्हीमध्ये डिफरन्स समजेल की काय लेवलच्या गोष्टी तुम्हाला बघायला पाहिजेत. मी याच्यापेक्षा जर पुढे गेलो आणि भारत फोर्ज ओपन केला, हा आहे भारत फोर्ज. याची सेल्स ग्रोथ बघा किती दिसते? किती? 35%. आता मला सांगा, एखादी कंपनी स्वतः दर वर्षाला जर 35% वाढते, तर माझी ग्रोथ 5% होईल का? साधा प्रश्न आहे. माझी ग्रोथ ऑलमोस्ट 30-35% व्हायलाच पाहिजे जर तुम्ही त्या लेवलनं ग्रो करताय तर. मग फोर्जिंगचे 100% जबरदस्त दिवस आत्ता येणार आहेत. जी सायकल खराब होती त्यांची ती 1 नंबर होणार आहे. भारत फोर्जनं ऑलरेडी जबरदस्त रिटर्न दिलेत. आमच्याकडच्या काही इन्व्हेस्टरकडे तो असेल पण त्याची रॅली आत्ता सुरू होणार आहे. काही लोक मला विचारतात, साहेब ते भारत फोर्ज कधी विकायचं? सुरुवात आहे. हे एक एक्झाम्पल, रिकमेंडेशन
नाही, नाहीतर घरी जाऊन लगेच भारत फोर्ज बाय करतो, ते तुमचं तुम्ही निस्तरायचं. मग माझ्याकडे यायचं नाही विचारायला, तो उद्या पडणार आहे. याच्या पुढे तुम्हाला घेऊन जातो एक छोटी कंपनी, याचं मार्केट कॅप जर बघितला ना 70,000 कोटीची कंपनी आहे. ओके, सो याला आपण जर ऑप्शन बघितला, एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, याची सेल्स ग्रोथ बघा, ती 70,000 कोटीची कंपनी आहे, पण ही फक्त 18,000 कोटीची कंपनी आहे. सेल्स ग्रोथ आहे 45%. 2 वर्षात पैसा डबल, या लेवलनं ग्रोथ चालू. मी म्हणतोय चला गेला बाजार 20% तर ग्रो करेल की नाही? तेवढी जरी मला ग्रोथ मिळाली तरी माझं टार्गेट पूर्ण होतं. पण हे आकडे बघून विश्वास ठेवून चालत नाही. एक सिंपल आयडिया सांगतो, म्हणजे आम्ही काय लेवलला कुठल्या गोष्टी बघतो हे तुम्हाला 2 मिनिटात कळेल. आता समजा एखाद्या गोष्टीला पिस्टन लागतो. आता मेनन पिस्टन साहेब आमचे क्लायंट आहेत बरं का, हे पण सांगतो तुम्हाला. सो या केसमध्ये ज्यावेळी आपण पिस्टन बनवतो तर ते पिस्टन एखाद्या कारला, बाईकला तुम्ही फिट करणार की नाही? आता मला जर जाणून घ्यायचं असेल, हिरो मोटर म्हणतोय आम्ही धंदा डबल करणार पुढच्या वर्षी, हे तर मान्य आहे सगळ्यांना. जर तुम्ही धंदा डबल करणार, स्पेअर पार्ट डबल करणार. मी जर मेनन साहेबांना विचारलं, अहो तुम्हाला हिरोनं डबल ऑर्डर दिली आहे का? त्यांनी जर नाही म्हटलं तर समजून जायचं हा आपल्याला चुना लावतोय. कळतंय? सिंपल आहे, मोठं रॉकेट सायन्स नाही. जर समजा KPIT टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करतं, ॲडास वगैरे प्रोव्हाइड करतं, कुणाला? मारुतीला, हुंदाईला, टाटांना किंवा इतर सगळ्या कंपन्यांना, आणि जर ते म्हणतात माझी सेल्स ग्रोथ एवढी होणार आहे आणि त्यांच्या वेंडरना जर त्या प्रमाणात ग्रोथ होणार आहे आणि माझी डिमांड एवढी वाढणार आहे, तू प्रोडक्शन चालू कर, हे जर सांगितलं नसेल तर तुमची ग्रोथ होत नाही. जर तुम्ही सियाटला टायरसाठी ऑर्डर दिलेलीच नाही तर तुम्ही कसं म्हणताय मी एवढं कन्झम्पशन करणार आहे? तुम्ही स्वतः तर टायर बनवत नाही, तुमचा वेंडर तर सियाटच आहे, मग त्याची ग्रोथ होणार नाही तर तुमची पण होणार नाही. कळालं? मध्ये BKTची जी अवस्था झाली होती, म्हणजे आपण जे अनालिसिस केलं होतं, मी डिटेल व्हिडिओ बनवून पण टाकला होता, की युरोपमध्ये गडबडी सुरू होत्या, ट्रॅक्टरचे सेल कम्प्लिटली संपलेले होते, शेतकरी लोक ट्रॅक्टर बाय करत नव्हते, खूप सारे प्रॉब्लेम होते. या केसमध्ये आपण डिसिजन काय घेतला की सियाट जो पडतोय आता त्याला उचलायला चालू करायचं, सॉरी BKTला. तर त्या केसमध्ये आम्ही BKT घ्यायला सुरू केला. जोरदार तिथं सेल नंतर सुरू झाला आहे, तसं पूर्वपदावरती आले आणि स्टॉक रॉकेट. जो 50% क्रॅश होतो ना, वरून खाली 50% क्रॅश, पण तिथून तो परत त्याच लेवलला जातो, म्हणजे डबल होतो. हा साधा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला आणि त्या संधीचा फायदा घ्यायचा असतो. मग याचा अर्थ कधी पडेल याची वाट बघत बसायचं नाही. जेव्हा पडेल त्यावेळी जे काही खिशात आहे 10,000, 20,000, 25,000, 50,000 ॲड करून टाकायचे. बिलकुल विचार करत बसायचं नाही मी नेमकं काय करू, कसं करू आणि किती टाकू. ओके, तर काय आहे ना की बघा, रेल्वे सेक्टर किंवा इतर सगळे जे सेक्टर आहेत, एकदा की त्याची ग्रोथ झाली, इव्हन टाटा मोटर वगैरे आता जे सगळं आमचं त्यांचं काल सरांचं डिस्कशन तेच चालू होतं की साहेबांना वाटत होतं की ऑटो सेक्टर चांगलं चालणार. मी तेच म्हणत होतो की 6 महिने काही करा, ग्रोथ येणार नाही, तर आपण एक 4-5 महिने थांबूयात आणि ऑटोमध्ये बाईंग 4-5 महिन्यानं चालू करूया, कारण आता बिनकामी पैसा 6 महिने अडकून पडणार. बरं चला, उद्यापासून ग्रोथ दिसायला लागली, 2-4% मला कमी मिळतील, वर जाऊ दे, सुरुवात करूया बाईंगला, आता लगेच करायला नको. हे आता आमचं डिस्कशन काल सुरू होतं. सो कमिंग बॅक टू IRFC किंवा इतर कुठलेही स्टॉक जे आता पडतायत, इरेडा असेल किंवा इतर सगळे जे असतील, तर स्टॉकमध्ये दम आहे का? तर 100% आहे. IRCTC वगैरे हे जे सगळे आहेत, हे स्टॉक तुमचे रेल्वे रिलेटेड स्टॉक आहेत. भारताची ग्रोथ होणार असेल तर रेल्वेचं नेटवर्क चांगलं असलंच पाहिजे. जर ते नेटवर्क नसेल, ग्रोथ विसरून जा. अच्छे दिन आएंगे नुसता म्हटलं म्हणजे होणार आहे का? नाही. तर ज्यावेळी तुमचे रेल्वे ट्रॅक वाढताना दिसतील, तिथं तुमचा खर्च दिसेल, तेव्हा आपल्याला ओव्हरऑल देशाची ग्रोथ दिसणार आहे. म्हणजे देशाची ग्रोथ म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला याची पण ग्रोथ करायला पाहिजे. आणि ती ग्रोथ दिसते रिझन बिहाइंड दॅट की गव्हर्नमेंट, आता परवाच मोदी साहेबांनी वगैरे ते अनाऊन्स केलं होतं की आम्ही एवढे लाख कोटीचं बजेट लावतोय आणि एवढे लाख किलोमीटरचे रेल्वे रेल्स बनवतोय
आणि तेवढी सिस्टम बनवतोय. कळतंय? मग याचा अर्थ काय? त्याला इन कॅश काही वेळानं करावंच लागणार आहे आपल्याला आणि ते होणार. पण जो बॅड पॅच आहे तुम्हाला तो आता सहन करावा लागणार. एकदा का एक फास्ट ग्रोथ आली, तिप्पट चौपट झालेत स्टॉक. मग जेव्हा हे डबल ट्रिपल चौपट वगैरे होतात त्यानंतर एक रेस्ट तो घेतोच. आणि तो जो पिरियड आहे तो आत्ता आला आणि हा प्रत्येक स्टॉकचा असतो. ज्या केसमध्ये आता आपण मोमेंटम करतोय, काही आमचे बकेट आहेत. मोमेंटम म्हणजे काय? धावणाऱ्या ट्रेनमध्ये चढायचं आणि उतरायचं. आता एखादा स्टॉक जर धावतोय, जोरदार पळतोय, तर त्यामध्ये आम्ही एंट्री घेतो, थोडंसं पुढे गेल्यानंतर बाहेर पडतो. एक बकेट आहे आपलं, त्यामध्ये आपण आता काही लॉसेस बुक केलेत परवा. याचं रिझन काय? तर आम्हाला वाटतं की ते थोडंसं स्लो चालेल, पैसा काढा, दुसऱ्या सेक्टरमध्ये लावा, मला वाट बघत बसायची नाही, तो परत वर जाणार आहे, मी लिहून देतो. पण मला तो 5-6 महिन्याचा पिरियड आहे तो वाया घालवायचा नाही. त्यामुळं त्यातनं बाहेर पडणार, दुसरीकडे इन्व्हेस्ट करणार. ही झाली मोमेंटम स्ट्रॅटेजी. ग्रोथ स्ट्रॅटेजी किंवा तुम्ही म्हणू शकता सोप्या भाषेत म्हणा व्हॅल्यू स्ट्रॅटेजी. व्हॅल्यू काय असतं? स्वस्त माल मिळालाय, उचला, बाय करा, वर गेल्यानंतर बाहेर पडा. सो आता एक काम करूयात, मी थांबतो. ओके, धन्यवाद.